नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 याकरिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती MC छागला. तर पहा, स्वातंत्र्यानंतर सन 1947मध्ये स्वातंत्र्यानंतर सन 1947मध्ये MC छागला यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश हे न्यायमूर्ती MC छागला होते. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे म्हणजेच कॅन्टोन्मेंट बोर्ड्स आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 7. तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत, ज्यामध्ये पहा पुणे या जिल्ह्यामध्ये 3 आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये 1 आहेत, नागपूर जिल्ह्यामध्ये 1 आहेत, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1 आहेत आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये 1, असे मिळून 7 आपल्या महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक तिसरा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात किंवा परिसरामध्ये बनतो. त्याला परिसर म्हणतात. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये कोणत्या महापुरुषाचा पुतळा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायालयामध्ये वकिली केली होती, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये उभारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे खालीलपैकी कोठे लागू होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे महाराष्ट्र, दादर आणि नगर हवेली आणि गोवा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे लागू होते. तर गुजरात या राज्याचे पहा स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे, जे की अहमदाबाद या ठिकाणी अहमदाबाद या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, मराठीतील नामवंत साहित्यिक राम गणेश गडकरी. तर पहा, राम गणेश गडकरी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर ते गोविंदाग्रज. कोणत्या? गोविंदाग्रज या नावाने त्यांना ओळखले जाते. तर मराठीतील नामवंत साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे स्मारक कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 सावनेर, जे की नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच पहा, राम गणेश गडकरी यांचे काही प्रसिद्ध नाटके होती. कोणकोणती होती? तर ती एकच प्याला, राजसन्यासी आणि भावबंधन ही त्यांची गाजलेली प्रसिद्ध नाटके होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल बा आपलं ऑप्शन क्रमांक 1 राम गणेश गडकरी यांचे स्मारक हे सावनेर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सुजाता सौनिक. तर पहा, सुजाता सौनिक यांची 2024मध्ये 2024मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. तसेच पहा, सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत 2026मध्ये? तर राजेश अग्रवाल. कोण आहेत? राजेश अग्रवाल हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या सुजाता सौनिक होत्या. प्रश्न क्रमांक 7, लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे. हे जे लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा एका उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे, जे की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8 मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 CH4 म्हणजेच मिथेनचे रासायनिक सूत्र हे CH4 आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतीय संविधान हे संविधान सभेने कोणत्या वर्षी स्वीकारले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर सन 1949. तर पहा 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो पहा आपण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. काय? संविधान दिन म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. तसेच पहा 26 जानेवारी सन 1950मध्ये संविधानाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. केव्हा करण्यात आलेली होती? तर ते 26 जानेवारी 1950मध्ये संविधानाची अंमलबजावणी ही करण्यात आलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 भारतीय संविधान हे संविधान सभेने 26 नोव्हेंबर सन 1949मध्ये स्वीकारलेले होते. प्रश्न क्रमांक 10 गोंड ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. तर पहा गोंड ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा प्रामुख्याने भारतामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये ती जमात आढळते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 ब्रिटिश भारतातील कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी स्वतः जमिनीचे मालक बनले आणि थेट सरकारला महसूल भरू लागले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रयतवारी पद्धत. तर रयतवारी पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर ती सन 1820मध्ये. कधी? सन 1820मध्ये थॉमस मुनरो यांनी सुरू केलेली होती. कोण? थॉमस मुनरो यांनी रयतवारी ही पद्धत सुरू केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 ब्रिटिश भारतातील रयतवारी पद्धत या महसूल पद्धतीत शेतकरी स्वतः जमिनीचे मालक बनले आणि थेट सरकारला महसूल भरू लागले. प्रश्न क्रमांक 12 भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू आहे. प्रश्न क्रमांक 13 मुंबई उच्च न्यायालयाच्या सध्या किती खंडपीठाचे कार्य महाराष्ट्रात चालते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर ते 2 कोणकोणते खंडपीठ आहेत? तर पहिलं आहे पहा संभाजीनगर आणि दुसरं आहे नागपूर खंडपीठ. तर हे जे 2 खंडपीठ आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये चालते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? तर ते 3 आहेत. एकूण 3 खंडपीठ आहेत. पणजी, संभाजीनगर आणि नागपूर हे मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत. प्रश्न क्रमांक 14 कथकली हे नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 केरळ. तर पहा कथकली हा जो नृत्य आहे तर ते पहा केरळचा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, जो त्यांच्या वेशभूषेसाठी ओळखला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा आपला ऑप्शन क्रमांक 2 कथकली हे नृत्य केरळ या राज्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 15 मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या एकूण किती न्यायाधीशाची मंजूर पदे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 94. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या एकूण 94 न्यायाधीशाची मंजूर पदे आहेत, ज्यामध्ये पहा स्थायीचे 71 पदे आहेत आणि 23 अतिरिक्त पदे आहेत. असे मिळून एकूण 94 न्यायाधीशाची मंजूर पदे आहेत. प्रश्न क्रमांक 16 क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर. तर पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे, ज्याचे क्षेत्रफळ किती आहे तर ते
157 चौरस किलोमीटर. किती आहे? 157 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो अहिल्यानगर. कोणता जिल्हा आहे? अहिल्यानगर हा जिल्हा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17. मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. तर मुंबईची परसबाग म्हणून नाशिक या जिल्ह्याला ओळखले जाते. याचं कारण काय आहे? तर ते नाशिक जिल्हा हा मुंबईला भाजीपाला आणि फळे पुरवतो म्हणून नाशिक या जिल्ह्याला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधानाचे कलम 17 हे कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अस्पृश्यता निवारण. तर पहा आपल्या भारतीय संविधानाचे जे कलम आहे कलम 117 तर हे अस्पृश्यता निवारण यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 5. तर पहा भारतामधील 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. तर ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ते पाहूया आपण. तर पहा त्र्यंबकेश्वर जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, भीमाशंकर जे की पुणे या जिल्ह्यामध्ये आहे, घृणेश्वर जे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे, औंढा नागनाथ हे जे ठिकाण आहे तर ते हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे आणि परळी वैजनाथ हे जे ठिकाण आहे तर ते बीड या जिल्ह्यामध्ये आहेत. असे मिळून एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. प्रश्न क्रमांक 20. महिलांना मोफत बस प्रवासासाठी शक्ती ही योजना कोणत्या राज्याने राबवलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. तर कर्नाटक या राज्य सरकारने पहा महिलांना मोफत बस प्रवासासाठी शक्ती ही योजना राबविलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक घटनादुरुस्त्या कोणत्या वर्षी झाल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1976. तर भारतीय राज्यघटनेमध्ये पहा सर्वाधिक घटनादुरुस्ती या सन 1976 या वर्षी झालेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती परमनंट मेमोरी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 रोम. रोमचा फुल फॉर्म काय आहे तर ते रीड ओनली मेमोरी. तर रोम ही परमनंट मेमोरी आहे. प्रश्न क्रमांक 23. 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा उत्तर प्रदेश. तर 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हे उत्तर प्रदेश आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे तर ती सिक्कीम. कोणत्या? सिक्कीम या राज्याची आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर 2रा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 24. झाडाची पाने कोणत्या द्रवामुळे हिरवी दिसतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफिल. तर झाडाची पाने ही पहा क्लोरोफिल या द्रवामुळे ती हिरवी दिसतात. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सर्वात मोठे ॲल्युमिनियम उत्पादक राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. तर ओडिसा हे राज्य भारतातील सर्वात मोठे ॲल्युमिनियमचे उत्पादक राज्य आहे. प्रश्न क्रमांक 26. बृहन्मुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सन 1990. म्हणजेच 1 ऑक्टोंबर सन 1990मध्ये पहा बृहन्मुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाद्वारे केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लहान मेंदू. तर शरीराचे तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदू याद्वारे ते केले जाते. प्रश्न क्रमांक 28.
99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोणत्या शहरात झाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सातारा. तर सातारा या शहरामध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झालेले आहे. प्रश्न क्रमांक 29 रबराच्या झाडापासून चीक काढण्याच्या प्रक्रियेला कोणती संज्ञा दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 टॅपिंग. तर पहा रबराच्या झाडाला छेद देऊन त्यातून येणारा पांढरा चीक गोळा करण्याच्या प्रक्रियेला टॅपिंग असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30 भारतीय संविधानाने नागरिकांना किती मूलभूत हक्क दिलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 6. तर पहा सुरुवातीला म्हणजेच जेव्हा नवीन संविधान तयार करण्यात आले होते तेव्हा पहा भारतीय संविधानामध्ये एकूण 7 मूलभूत हक्क होते. तर या 7मधून संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्क वगळण्यात आला, राहिले मग 6. तर भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 31 PDF पूर्ण रूप काय आहे? तर PDF पूर्ण रूप काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट. PDF पूर्ण रूप हे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट असा होतो. तर PDF ही जी फाईल फॉर्मेट आहे तर ती पहा एडोबी या कंपनीने विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 विद्युत बल्बमध्ये कोणता वायू हा भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नायट्रोजन. तर विद्युत बल्बामध्ये पहा नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. प्रश्न क्रमांक 33 अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सन 1904. तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही सन 1904मध्ये कोणी केलेली आहे? तर ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये या संघटनेची स्थापना ही केलेली होती. प्रश्न क्रमांक 34 क्षय किरणाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 वैद्यकीय निदान. तर क्षय किरणाचा उपयोग हा वैद्यकीय निदान या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 35 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राष्ट्रीय विज्ञान दिन. तर 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो पहा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.